जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करतात. आचार्य असण्यासंबंधी आचार्य असण्या नसण्यासंबंधी प्रश्न. आचार्य असण्या नसण्यासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, तथागताने म्हटलेले आहे की नमे आचार्यो अथी सदिसो मेन विज्जती सदैव कस्मी लोकस्मी नथी मे पटिपुग्गलोती. मला कोणीही आचार्य नाही, माझ्यासारखा दुसरा कोणीही विद्यमान नाही. या देव व मनुष्य लोकांमध्ये माझ्याशी तुलना होऊ शकेल असा कोणीही नाही. आणि पुन्हा असेही म्हटलेले आहे की हे भिक्खूंनो, आलार कालाम हा माझा आचार्य आहे, मी त्याचा विद्यार्थी आहे, तरी त्यांनी मला आपल्या बरोबरीच्या स्थानावर बसवून माझा मोठा सन्मान केलेला आहे. भंते नागसेन, जर तथागत असे म्हणतात की मला कोणीही आचार्य नाही, माझ्याशी ज्यांची तुलना होऊ शकेल असा कोणीही नाही, हे वचन सत्य मानले तर त्यांचे असे म्हणणे की हे भिक्खूंनो, आलार कालाम माझा आचार्य आहे, माझा मोठा सन्मान केलेला आहे, हे वचन असत्य ठरते. जर तथागत असे म्हणतात की हे भिक्खूंनो, आलार कालाम माझा आचार्य आहे, माझा मोठा सन्मान केलेला आहे, हे वचन ग्राह्य धरले तर त्यांचे असे म्हणणे की मला कोणीही आचार्य नाही, माझ्याशी ज्याची तुलना होऊ शकेल असा कोणीही नाही, हे वचन असत्य ठरते. तेव्हा येथे हा उभयकोटी प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याचे निराकरण करून सांगावे. हे राजा, तथागताने असे म्हटलेले आहे की मला कोणीही आचार्य नाही, व पुन्हा असेही म्हटलेले आहे की आलार कालाम माझा आचार्य आहे. हे सत्य आहे, परंतु त्यांचे हे वचन त्यांना सम्यक संबोधी प्राप्त होण्यापूर्वीचे आहे. ते त्यावेळी केवळ बोधिसत्व होते, तेव्हा त्या वेळेचा आचार्य संबंध येथे व्यक्त होतो. हे राजा, पूर्वी सम्यक संबुद्ध होण्यापूर्वी असताना त्यांना 5 आचार्य होऊन गेलेत. त्यांच्याजवळ अनुशासित राहून बोधिसत्वाने प्रत्येकाजवळ काही दिवस घालविले. त्यांचे 5 आचार्य कोणते? हे राजा, ज्यांनी बोधिसत्वाचा जन्म झाल्याबरोबर त्याच्या लक्षणांना गुण शोध घेतला, ते 8 ब्राह्मणे म्हणजे राम, ध्वज, लक्ष्मण, मंती, यज्ञ, सुयाम, सुभोज, सुदत्त इत्यादी त्यांनी त्यांच्या लक्षणांना शोध घेऊन रक्षण केले, ते त्यांचे पहिले आचार्य. नंतर हे राजा, बोधिसत्वाचे वडील शुद्धोधन राजाने त्यावेळी अभिजात उदित कुळामध्ये जन्मलेल्या, काव्य व व्याकरण आणि 6 दर्शनामध्ये पारंगत अशा सर्वमित्र नावाच्या ब्राह्मणाकडे नेले व त्याला विपुल धनधान्य देऊन सुवर्णाच्या पात्रातील पाण्याला जमिनीवर ओतून ह्या कुमाराला शिकवावे असे म्हणून ते दान दिले. हा त्यांचा दुसरा आचार्य. नंतर हे राजा, ज्या स्त्रियांच्या मुळे बोधिसत्वाच्या मनामध्ये सवैंग असंतोष निर्माण झाला, ज्यांचे म्हणणे ऐकून बोधिसत्व प्रेरित उत्तेजित झाले,
व त्याच क्षणी घराबाहेर निघून प्रवज्जित झाले, हे त्यांचे तिसरे आचार्य. नंतर हे राजा आलार कालामाने त्यांना अकिंचन, काही नाही, आयतनाच्या व्यवस्थेविषयी सांगितलेले हा त्यांचा चौथा आचार्य. नंतर हे राजा उद्धक रामपुत्राने ही संज्ञाही नाही व असंज्ञाही नाही अशी स्थिती याविषयी त्यांना सांगितले, ते त्यांचे पाचवे आचार्य. अशा तऱ्हेने हे राजा पूर्वी बोधिसत्व सम्यक संबुद्ध होण्यापूर्वी त्यांना हे 5 आचार्य होते आणि ते आचार्य त्यांना लौकिक वरवरचे धर्म सांगणारे होते. परंतु हे राजा तथागतांसारखा लोकोत्तर गंभीर धर्मातील सर्वज्ञ ज्ञान जाणणारा असा कोणीही सर्वश्रेष्ठ अनुशासक नव्हता. हे राजा तथागत स्वयंभू होते, त्यांना दुसरा कोणीही आचार्य नव्हता. त्या कारणामुळेच तथागताने म्हटलेले आहे की मला कोणीही आचार्य नाही. म्हणते नागसेन अतिशय उत्तम. येथे आपण जे सांगितलेले आहे तेच मी स्वीकार करतो. भगवान बुद्धांना कोणीही आचार्य नसतो. आता जेव्हा त्यांचा सिद्धार्थ गौतम या अवस्थेमध्ये जन्म झाला होता तेव्हा ते सिद्धार्थ होते, बोधिसत्व होते, पण ते बुद्ध नव्हते. बुद्ध ही खूप मोठी अवस्था आहे आणि त्यावेळेस त्यांना जे त्यांच्या संपर्कामध्ये आले तर त्यांचे महत्त्वपूर्ण ते 5 आचार्य सिद्धार्थ गौतमाचे होते. पण जेव्हा ते त्या अवस्थेला सोडून जेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले तेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले तेव्हा त्यांचा गुरु कोणी नसतो. भगवान बुद्ध हे फार मोठी अवस्था आहे आणि त्यांचा कोणीही गुरु नसतो. ते स्वयंभू असतात. स्वतः त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं असते आणि त्यामुळे ते त्या अवस्थेला पोचलेले असतात. आणि म्हणून भगवान बुद्धाला कोणीही त्यामध्ये गुरु नाही. म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि धम्माच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. यानंतर आपण याच्यामध्ये ज्या पूर्वजीवनामध्ये त्यांना जे गुरु सांगितण्यात आलेले आहे, म्हणजे सिद्धार्थ गौतम यांचे जे गुरु सांगितण्यात आलेले आहे, सिद्धार्थ गौतम त्यांचे हे जे 8 होते, 8 गुरु सांगणारे, हे पहिले गुरु 8 व्यक्ती, हे त्याच्यामध्ये ते सगळे नावं आहेत दिलेले. एकाच त्याचे ते गुरु सांगणारे ते होते, त्याच्यामध्ये त्यांचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये दिलेलं आहे दुसरे गुरु दिलेले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बाब आहे स्त्रियांच्या देवतामुळे बोधिसत्वाच्या मनामध्ये सवंग असंतोष निर्माण झाला. ज्यांचे म्हणणे ऐकून बोधिसत्व प्रेरित उत्तेजित झाले व त्या क्षणी घराबाहेर निघून प्रवज्जित झाले. हे त्यांचे तिसरे, बोधिसत्वाच्या मनामध्ये उत्तेजित निर्माण झाले व घराबाहेर ते निघून तिसरे आचार्य ते स्त्रिया झाल्या. भगवान बुद्ध म्हणजे आपल्या सिद्धार्थ गौतम यांच्या बोधिसत्वाच्या. तर स्त्रियांपासून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी गुरुसारखं त्यांना एक काम केलं आणि त्यापासून त्यांना त्या बोधिसत्वाच्या सिद्धार्थ गौतम यांच्या तिसऱ्या आचार्य झाल्या. त्यानंतर आलार कालाम हे झाले. त्यानंतर त्याच्यामध्ये असे 4थे 5वे अशा प्रकारे त्यांचे ते बोधिसत्वाचे आचार्य झाले. तर म्हणून इथे समजण्याची गोष्ट ही असते का जे बुद्ध होतात त्यांचे कोणीही गुरु नसतात. ते स्वयंभू असतात, सम्यक संबुद्ध असतात
कारण ते बुद्ध होण्यासाठी कोणीही शिकवू शकत नाही. त्याला कोणीही आचार्य त्याला प्राप्तच होत नसते, कारण ती अवस्थाच लई मोठी आहे. कारण बुद्ध होण्यासाठी कोणी असं सांगू शकत नाही की याला होते बा. त्याला फार मोठं बल लागते, कुशलकर्माचा फार मोठा साठा लागते, आणि खूप सारं कुशलकर्म असेल परिपूर्ण, तोच व्यक्ती सम्यक संबुद्ध होऊ, जेव्हा तो बोधिसत्व अवस्थेत जन्म घेतो तेव्हाच तो व्यक्ती बुद्ध होऊ शकतो. सामान्य मनुष्य बुद्ध होऊ शकत नाही. म्हणून त्याला बोधिसत्वाची अवस्थेमध्ये जन्म घ्यावा लागते, तोच व्यक्ती बुद्ध होतो. आणि ते स्वयंभू असतात, त्यांचा कोणीही गुरु नसतो. भगवान बुद्ध हे स्वयंभू असतात. अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. यानंतर आपण घेऊया आजचं शेवटचं वाचू आपण आता, महात्मा फुले समग्र वाङ्मय. यामधलं आता आपण शेवटचं आज पर्व आपला संपून टाकूया महात्मा फुलेविषयी. तर आपण त्यांचं नीती हा विषय त्यांचा आपण वाचून घेऊया, जसा आहे तसाच. निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी, त्यात गोरे कोणी रंगवर्ण. त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले, स्वतंत्र ठेविले ज्या ज्या कामी. कोणास न पिढी कमावले खाई, सर्वा सुख देई आनंदात. खरी हीच नीती मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. माझे काही कोणी घेऊ नये जनी, वसे ध्यानी मनी मानवाच्या. माझ्या मनी सर्व मजला असावे, दुजा का नसावे जगा माझी. आपल्या वरुणी जग ओळखावे, त्यांच्याशी वर्तावे सत्य तेच. मानवाचा धर्म सत्यनीती, खून करी जीवदान ज्योती म्हणे. सत्यविन नाही धर्म तो रोकडा, जणांशी वाकडा मतभेद. सत्य सोडू जाता वादामध्ये पडे, बुद्धीस वाकडे जन्मभर. सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्व ठाई. मानवांचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. हे सर्व ज्योतिबा फुले म्हणत आहे. त्यांची ही नीती ही त्यांची शब्दरचना आहे. आपहितासाठी सत्याने वर्तावे, सुमार्गी लावावे भांडवास. तुझी वर्तणूक आधी करनीत, तुझी वर्तणूक आधी करनीट, दुर्गुणाचा वीट खरे सुख. मानवी सुखास वाटेकरी होती, फळास भोगती सर्वांसह. मानवांचा धर्म सत्य खरी नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. तुझे हितासाठी जगी सत्यधर, निर्मिक आधार सर्व ठाई. आपपर नाही देश धर्मकूट, करवावा नीट सत्यासाठी. मानवी भूषण तूच होशी खास, सर्वांचा पडोस जगा माझी. मानवी नीती हीच धर्मनीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. खोटे बोलनिया अज्ञाना पीडने, लुटनिया खाणे भावंडास. लुटनिया खाणे भावंडास. विश्वासघाताने मित्रास नाडणे, नवेत लक्षणे सज्जनाची. धंदा कलालाचा कुटुंबा पोसणे, मद्यपी करणे मुला. मानवाचा धर्म सत्य खरी नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे. प्रामाणिकपणा ज्याचे असे पोटी, दावितो सचोटी
सर्वजना कृतज्ञ होऊन मानवा संभाळ निर्मिकाचे बळ तुझवरी नम्र होऊन या रक्षा सौजन्यास झटा उद्योगास निशिदिनी मानवांचा धर्म सत्य सर्व नीती बाकी पुरापती ज्योती म्हणे. यानंतर आपण धीर धीर सत्याचा जिवाळा मनाची स्वच्छता चित्तास स्वच्छता जेथे आहे जेथे जागा धीर सदा हृदयात सत्यवर्तनात खर्ची घाला पीडा दुखे सोशी संकटे निवारी गाजल्यास तारी जगा माझी धीर धरुनिया सर्वा सुख देती यशवंत होती ज्योती म्हणे. धीर सोडिताच शूद्रादास केले आर्याजी ताठले ऐश्वर्यात भित्रे शूद्र वेडे अज्ञानी बापुडे आर्य पायी पडे लज्जा गेली अज्ञानी म्हणून म्लेच्छांशी लढले प्राणाशी मुकले आर्या पायी. धीर असल्याने प्रसंग पडता निधरी वर्तता यश येईल निश्चयाचे जे का हिम्मत धरती संकटे वारिती जगा माझी मोठमोठे गुण दृढ करी धीर करी पुष्ट कर नियतीत सत्याने वर्तता अरिष्टे पडती देशोधडी जाती ज्योती म्हणे. दुष्ट आचाराने मनी भयवसे चिंता क्रांत दिसे मुद्रा त्याची नष्ट कर्मे सर्व उघडी पडता होईल फजिती मनी भय सरळ स्वभाव सत्य आचरण नसे त्या वाचून समाधान निर्मिकाचे भय घेई जो आधार खरा त्याचा धीर ज्योती म्हणे. अंतर निर्मळ भार ईशावर सत्य वर्तनार जगा माझी धर्म जाती भेद निर्दाणी मनात सुखी मानवात धन्य तोच सत्य वर्णण्याच्या आर्या नाही धीर धूर्त अगोचर खरा भंड खोटे वेद म्हणू अंतजा दाविना मैदानी आणिना ज्योती म्हणे. तर आपण आता आपलं महात्मा फुलेचं पर्व संपलं. हे महात्मा फुलेंचं फार मोठं पुस्तक आहे. महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक धनंजय कीर डॉक्टर स ग मालशे आणि डॉक्टर यदी फडके. हे आपण पुस्तक ज्यांना वाचूशा वाटत त्यांनी वाचावं. इथेच थांबतो.